फार्म हाऊसवर, त्यानंतर आता ही बैठक इथं ही दुसरी आपली शहराची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ऐकलेलं आहे। इथं शहराचे अध्यक्ष आहेत, ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, सगळे आजी माजी नगरसेवक सगळी मंडळी आज या बैठकीला हजर होती आणि आज पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचाही आम्ही सगळ्यांनी सत्कार हा आज केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी ज्या सूचना केलेल्या त्या सर्वांच्या सूचनेची नोंद घेऊन आदरणीय दादा तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे आम्ही हा अहवाल देऊन या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील। आम्ही जरी महायुतीमध्ये आज तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की महायुतीमध्ये ही निवडणूक एकत्र लढवायची, परंतु शेवटी पक्षाचे निर्णय घेणारे शेवटी इथल्या कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्राची लढवायची काही भावना लोकांची भावना आहे, काही लोकांची महायुतीमध्ये लढवायची भूमिका आहे। परंतु निश्चित प्रकारे या सर्वांनी पक्षाच्या अध्यक्षांनी ठरवले की जे 26 प्रभाग आहेत त्यामध्ये ज्या 102 जे जागा आहेत त्या सर्व जागावरती आपल्या उमेदवाराची चाचपणी आपण करायला ठरलेलं आहे। आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचं ठरवलेलं आहे। आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित प्रकारे अनेक नवीन तरुणांचा त्यांना सगळ्यांना वाटते की आम्हाला कुठेतरी पक्षाने आमच्यावरती जबाबदारी टाकावी, आम्हाला नगरसेवक पदाची जबाबदारी ठेवावी। युवकांची प्रचंड अशी इच्छुकांची संख्या आज आमच्याकडे आणि आजही बऱ्याच जणांनी प्रवेश केलेला आहे, पाठीमागे प्रवेश केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते, मी आज तुमच्यासमोर नावं सांगत नाही, हे राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक आहेत। त्यांचंही निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या कानावरती घालून त्यांचं पण निश्चित प्रकारे पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जाणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायतीच्या निवडणुकीसाठी, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची टीम ही सज्ज आहे। निवडणुकीला सामोरं जाण्याचा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। राजकारणामध्ये काही गोष्टी असतात की जोपर्यंत काही गोष्टी ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात, त्यामुळे राजकारणात ते कदाचित सिक्रेट असेल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही चांगले नेते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले दिसतील। जे गेलेले आता मी तुमच्याच माध्यमातून ऐकते, अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही। त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे, त्या बाबतीमध्ये कोणी केलेलं नाही। जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दूर केला जाईल। उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते। तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाही आहे, परंतु अनेक नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल। मी दत्तात्रय भरणेचं म्हटलेलं आहे, असा अर्थ नाही, अजिबात अर्थ तसा घ्यायचा विषय कारण मी दत्तात्रय ठीक आहे ना, ऐका ना, एक मिनिट, काही लोकांना अडचणी असतात, काही कोणाचं दुःखद काही घटना घडलेल्या होत्या, कुणाच्या काय होत्या, त्यामुळे ते कदाचित राहिलेले नसतील, पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत। त्यामुळे तुम्ही आमच्यात अजिबात काळजी करू नका। राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ आहे आणि एक संघला निवडणूक लढवणार। गेल्या वेळेस पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये चित्र आम्ही म्हणणार नाही की आमची मेजॉरिटी आमचं सगळंच होईल, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगलं चित्र, मागच्या वेळेस पक्ष तुम्हाला आकडे जास्त दिसतील। महायुती आज तरी आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवतोय, महायुती म्हणूनच शेवटी निर्णय घेतोय, परंतु शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत। शेवटी त्यांचे पण काय कार्यकर्ते आहेत, आमचे पण काय कार्यकर्ते, एका वार्डामध्ये 10-20 जण इच्छुक आहेत, त्यावेळेस वेगळा निर्णय सेपरेट लढवून भविष्यामध्ये काही गोष्टीमध्ये परत नंतर एकत्र होऊ शकतात, परंतु आता शेवटी निर्णय हा तो तिघांचा आहे। त्यामुळे यावर्षी मी भाष्य करणं बरोबर नाही, परंतु आज तरी आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवतोय। आता निवडणूक आयोगाच्याकडनं मी कसं सांगू निवडणूक कधी डिक्लेअर होतील, पण येणाऱ्या काळामध्ये साधारणतः लवकरात लवकर आपण म्हणून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर व्हायला पाहिजे असा अंदाज आहे। म्हणजे काही हे नाही, पण होईल, नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात। ओमराजे निंबाळकर म्हणतात की शेतकऱ्यांना गावोगावी जे आहे ते अजून मदत मिळालेली नाही, त्यामुळे सरकार ओमराजेंचे दिवाळी जी आहे ती पुढे ढकलावी असं
ओमराजेंचं गोष्टीमध्ये काही गोष्टी तथ्य आहे. कारण काय झालं आहे की आपण माहिती की आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी कुठल्या महिन्यात पडला, सप्टेंबर महिन्यामध्ये पडला आणि शेवटी पडल्यानंतर पंचनाम्याला थोडा उशीर झालेला आहे. पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. काही ठिकाणचे पंचनामे राहिलेले आहेत अहवाल. आणि काय झालं की पूर्वी NDRFच्या नियमाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत शासन मदत करतं, आता ते 3 हेक्टर केले. 1 हेक्टर वाढल्यामुळे अजून परत दुसऱ्यांदा पंचनामे करण्याला आपण सुरुवात झालेली, उशीर होतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारकडे ज्यावेळेस एखादी आपल्याला माहिती द्यायची असते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सोलापुरातले 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची फडणवीसांसोबत चर्चाही झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीनं डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात पोहोचले असून पक्षातली गळती रोखण्यासाठी त्यांनी बैठका घेतल्यात. त्यांच्याबरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल. त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे. मी सांगितलं ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे, पक्षनिष्ठेला किंमत देत नाहीये, म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत. राजकारणामध्ये शेवटी प्रत्येकजण स्वतःच्या सोयीचं काही गोष्टी करतात. मला असं वाटत नाही की अजितदादा पवार साहेबांचं आणि या सर्व नेत्यांचं खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते कुठलाच नेता मला माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी सोडणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं. अजित पवार तो त्याच्यासमोर की झाड की मुले. पगारी नेते संजय राऊत हे गँग्स ऑफ ठगचे सरदार आहेत. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत, खरं तर भारतीय जनता पार्टी ही लुटत नाही तर जनतेची सेवा करते. संजय राऊत, तुमचा पक्ष खंडणीखोरांचा आहे आणि ठगांचा आहे, म्हणून तुम्ही गँग्स ऑफ ठगचे सरदार आहेत. भारतीय जनता पार्टी कायम मित्रपक्षांना सोबत घेऊन जातं, त्यांचा सन्मान करतं आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातंय. काँग्रेसचे दिलीप माने भाजपच्या वाटेवर आहेत आणि यावरून भाजप आमदार सुभाष देशमुख नाराज आहेत. दिलीप मानेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. सोलापुरातले काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही भाजपच्या वाटेवर आहेत. मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे भाजप आमदार सुभाष देशमुख नाराज झाले. सुभाष देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी मानेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांविरोधात भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोलापूर भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. रेशन दुकान त्यांच्याकडे होतं, एक रेशन दुकान जे भाजपला मतदान करतात त्यांना रेशन सुद्धा दिलं नाही. अशा लोकांना तुम्ही जर पक्ष प्रवेश करत असेल तर गावामध्ये आम्ही कुठल्याच तोंडाने जायचं. पक्ष प्रवेशाचा निर्णय हा प्रदेश लेवलवरती होतो. या सगळ्यांचे पक्षप्रवेश माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री महोदय यांच्यामध्ये समन्वय होऊनच होता. त्यामध्ये बापूंना पण यामध्ये घ्यावं अशा प्रकारची मी विनंती. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना आहेत की लुटून खाणाऱ्या याच्या विरोधात आम्ही काम केलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भावना मी प्रदेश अध्यक्षांना, पण उद्या सर्वसामान्य नागरिक काय म्हणून मतदान करतील तुम्हाला? मला नाही, तुम्हाला. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेत नव्हती त्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीसाठी लाट्या खाल्ल्यात, काट्या खाल्ल्यात आणि भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही जीवाचं रान केलंय. आणि ही जे वैभव आहे हे या सर्व कार्यकर्त्यामुळे वैभव आलेलं आहे. आणि जर या वैभवाचं जर शिखरावर हे वैभव जात असताना जर कुणी आयरा गैरा सैरा जर येऊन आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही.
दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे मला तर असं वाटतं की गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे. तुम्ही मला बोलावलं म्हणून सांगतोय की मग विश्वासात म्हणजे काय असतं, एखादा बाबा निरोप देणं किंवा ह्या लोकांना घ्यायचं आहे आपल्याला, किंवा आता आपली काही किंमत बी नसेल एखाद्या जिल्ह्यात, आपल्याला कोण ओळखत नसेल, आता डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं एका असं डिस्कार्ड करून टाकलं असेल, आपल्याला कशाला विचारायचं असं बी असू शकेल, माहीत नाही आपल्याला. मी भाजपाचा आणि मोदीजींचा भक्त आहे. मुंबईमध्ये नक्कीच कमळ फुलेल. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंकडून पंतप्रधान मोदींच्या अशा शब्दात स्तुती करण्यात आली आहे आणि यावर महेश कोठारे भाजपची स्तुती करत असतील तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल असा टोला राऊतांनी लगावलाय. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यानंतर संजय राऊतांनी टीकेची झोड उठवली आहे. सोमवारी बोरिवलीत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलं. मी मोदीजींचा आणि भाजपचा भक्त आहे. मुंबईत भाजपचंच कमळ फुलेल, मुंबईत भाजपचाच महापौर होईल असा कौतुकाचा वर्षाव कोठारेंनी भाजपवर केला. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीयेत. तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर. तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल. तात्या विंचू व्हिलन होता, तुमच्या सोबत व्हिलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहेत. तुमच्या सोबत तात्या विंचू आहे तर आमच्या सोबत महेश कोठारे लक्ष आहे. हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत. कोठारेंनी भाजपचा महापौर बोरिवलीतलाच असू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली. ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच, पण तो एखादी सांगता येते, कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते, म्हणून सांगता येत नाही का एखादा ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल. याआधी अंबरनाथ मधल्या धर्मवीर दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात कोठारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंचं कौतुक केलं होतं. आपल्या सर्वांचे लाडके धडाकेबाज नेते आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि झपाटलेला आमचा जो एक खासदार आहे श्रीकांत शिंदे. पुणे जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. धंगेकर भटका कुत्रा असा उल्लेख भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी केलाय, तर नावं ठेवण्याच्या ऐवजी आरोप खोडून काढा आणि पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी आहे असं वसंत मोरेंनी म्हटलंय. दरम्यान नैतिकता म्हणून मोहळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. जमीन व्यवहार प्रकरणाचं संपूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळ यांचं असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. पुण्यातल्या या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालून तो व्यवहारच रद्द करावा अशी मागणी धंगेकर करतायत. धंगेकरांच्या मदतीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेही धावले, तर पुण्यातले भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी धंगेकरांवर कडाडून टीका केली आहे. मोहळांनी काय केलं तर नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की देव देश धर्म आम्ही वाचवण्यासाठी निघालोय, आम्ही देवच घाण ठेवलाय, देवालाच विकलंय आणि याचे सगळे पूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळांचं आहे. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हा यावर तात्काळ रद्द केला पाहिजे. शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे. त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहितीये, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब माझी विनंती या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा. मला तर वाटतं खरं तर धंगेकरांचं आता कौतुक केलं पाहिजे की सत्तेमधल्या पक्षामध्ये असताना धंगेकर आज ज्या पद्धतीने मुरली मोहोळांचा विषय लावून धरतात ते, बाकीचे सगळे विषय लावून धरतात ते, मग धंगेकरांच्या पाठीमागं पुणेकर म्हणून मी सुद्धा 100% उभा राहील.
जैन बोर्डिंगच्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाड्याचा मुद्दा समोर आणला जातोय असा आरोप अंधारेंनी केलाय. शनिवार वाडा एक निमित्त आहे. मुरलीधर मोहोळांचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाचे अनेक लोक मोहोळांच्या मदतीला धावलेले आहेत. मुरलीधर मोहोळांनी जैन ट्रस्टची जी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा बाजूला पडावा यासाठी ठरवून मेधा कुलकर्णी एक गोंगाट करण्याचा प्रयत्न करत आहे.